नमस्कार मित्रांनो, साहिल शिंदे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज तारीख आहे 20 जुलै आणि काल बेंदूर होता. मग त्या बेंद्रानिमित्ताने आम्ही काल नदीकडे आमच्या म्हशींना धुवायसाठी नेलेलो आणि धुवून आणल्यानंतर त्यांच्या शिंगांना कलर काढलेला. मग आज बेंद्रानंतरचा दुसरा दिवस आहे. मग काल कलर काढलेला. मग म्हटलं की आज यांच्या शिंगांना कलर कसा म्हणजे कसा रंगला आहे ते पाहायसाठी आलेलो. मग हे तर पाहू शकता. काल यांना यांच्या सगळ्यांच्या शिंगांना कलर काढलेला आणि याने काय केला की एकामेकाला सरकडून हे पाहू शकता, एकामेकाला सरकडून कानाला वगैरे सरकडून हा रंग जो आहे तो पूर्ण पुसलेला आहे. आणि हे पाहू, हा कलर किती फेड झाला आहे पाहू शकता. यांनी एक दिवस पण हा कलर टिकून ठेवला नाही. आता ह्या शिंगाला पाहू शकता कलर कसा रंगला आहे आणि हा इकडं पाहू शकता कसं आहे. म्हणजे माझी मेहनत यांनी एका दिवसात एक दिवस पण ठेवली नाही, मग सगळी बरबाद करून टाकली. मग असू दे मित्रांनो, आता काय करायचं, आता मी चाललो जरा शेताकडे आज. आणि इकडं आपली जिमी पण आहे, जिमीला पण सोबत घेऊन जायचं आहे शेताकडं. आणि मित्रांनो, बरेच एक 4-8 दिवसापासून आपल्या भागाकडं पाऊस जोरात चालू आहे आणि हे पाहू शकता. मग पावसामुळे आमच्या एरियामध्ये जी काही धरणं वगैरे आहे तिथं पूर वगैरे आला आहे. मग ते पण पाहून येऊया. आता शेताकडे जायचं आहे कारण की शेतावरती काजवीची वगैरे आंब्याची वगैरे झाडं लावलेली, म्हणजे बी उगत घातलेले. मग ती बी वगैरे उगले की म्हणजे त्यातून रोपटं उगले की नाही ते पाहायसाठी आता शेतावरती जायचं आहे. कारण की बरेच दिवस झाले तिकडे त्या शेतावरती जाऊन. त्याच्यामुळे आज रिकामीच होतो आणि आज तसं काही काम वगैरे काही नाही. त्याच्यामुळे म्हणलं की शेतावरती जाऊन येऊया. तर मित्रांनो, आता मी शेताकडे जाण्याच्या वाटेवरती आहे. जिमीला सोबत घेतलेलं, पण पाऊस जास्त असल्यामुळे ती गोट्यामधली हालत नव्हती. मग गोट्यामध्ये झोपली. मग त्यापेक्षा म्हणलं मी एकटा जाऊन येतो. पप्पा पण तसं गेल्यात गुरांसाठी पेंडी वगैरे आणायला पाहिजे, म्हणजे चारा आणायसाठी पप्पा पुढे गेल्यात. मग आता मी चाललो तिकडंच पाहून या जरा शेताकडून. आणि ही आपल्या गावातली एक छोटीशी वळ आहे आणि या ओळीला सुद्धा पाणी पाहू शकता किती आहे जास्त. आणि हे ऊस वगैरे सुद्धा पाण्यामध्ये बुडलेले आहेत. तर मित्रांनो, आता मी आमच्या शेतावरती आलो आहे आणि हे इकडं आपली पिकं वगैरे पाहू शकता. आता ती जास्त वाढलेली आहे त्याच्यामुळे तुम्हाला पिकं वगैरे दिसत नसतील. हे इकडं ऊसाची वगैरे पिकं आहेत, हे इथं काजूची झाडं वगैरे आहेत तिथं. आणि हे खालतीपर्यंत म्हणजे 3-4 प्लॉट आहेत ऊसाची. आणि इकडं पण हे सगळं ऊसच आहे इकडं. ते तिकडं वरती पण आमचंच आहे. हे सगळं म्हणजे या 3-4 एकरच्या एरियात आम्ही ऊस वगैरे असंच काय म्हणजे पिकाची लागवड केलेली आहे. हे इकडं पाहू शकता. गुरांसाठी जो काही चारा वगैरे आहे तो आम्ही इथूनच घेऊन जातो. त्याचबरोबर अजून काही बरेच ठिकाणं आहेत, तिथून पण आम्ही गुरांसाठी चारा घेऊन जातो आहे. तिथं पण म्हणजे ऊस असो किंवा भात लागवड वगैरे असे वेगवेगळ्या पिकांची आम्ही लागवड करतो आहे. तर हे इकडं मागच्या वेळेला इथं एक असं बांध आहे, तिथं पण त्या बांधाला सुद्धा आंब्याच्या ज्या काही बिया आहेत त्या पण पेरलेल्या, त्या उगल्यात काय काय माहिती, पण बघायला पाहिजे आता. आणि इकडे सुद्धा काजूची छोटी छोटी रोपटी लावलेली, ते आता ही इथं उगलेली आहेत. तिथं एक आहे. आणि इकडं ही केळीची बाग वगैरे सगळं आपलंच आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, या पिकांची राखण करण्यासाठी आम्ही ही तार लावलेली आहे. कारण की आमचा हा एरिया जो आहे म्हणजे आसपास जंगले वगैरे खूप आहेत. त्याच्यामुळे इथं जंगली जनावरांचा वावर खूपच असतो आहे. म्हणजे रानटी गाया किंवा गवीरेडे, म्हणजे जंगली म्हशी म्हणतो आम्ही त्यांना. म्हणजे तुम्हाला समजत नसेल तर जंगली म्हशी म्हणजे गवे आम्ही म्हणतो आहे त्याला. ते सुद्धा म्हणजे त्यांचा वावर इकडे जास्त आहे. त्याच्यामुळे काय करतात की उन्हाळ्यामध्ये वगैरे पीक ही ऊसाची वगैरे पीक जे काय ते खाऊन म्हणजे हे करून जातात. ते म्हणजे आपलं भोजन म्हणून ते गवे वगैरे रानटी गाया खाऊन जातात चारा म्हणून. मग ते काय होतं आहे की आपलंच नुकसान आहे याच्यामध्ये, शेतकऱ्याचं नुकसान आहे. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की काट्याची तार जी आहे ती आपल्या संपूर्ण शेताच्या एरियाच्या म्हणजे सभोवताली लावून घेतली. ही अशी या प्रकारे. आता हे इथं पाहू शकता, हे तर इथलं बांधलेलं आहे झाडाला आणि हे काटे पाहू शकता याला.
तसं मित्रांनो या काट्यांचा वगैरे तसं त्यांना काही जास्त इफेक्ट होत नाही, कारण की जंगली जे गवे किंवा रानटी गायांचे असतात ना, त्यांचं चमडं जे आहे म्हणजे त्यांची त्वचा ती जास्त जाड असते. त्याच्यामुळे बरेचदा आता आम्ही 4-5 वर्षापासून ही तार लावलेली आहे, पण ही तार मोडून या तारेला गुंडळून म्हणजे या तारेला धक्का देऊन ते आतमध्ये शिरून ही सगळी पिकं खालेली होती. पण यंदा आम्ही काय केलं की या तारेनं काय असं म्हणजे गवे वगैरे म्हणजे रानटी जी काय जनावरं आहेत ती ऐकणारी म्हणजे थांबणारी नव्हतीच. पिकाचं फुकटचं नुकसान होत होतं. त्याच्यामुळे आम्ही काय केलं की याच्या सभोवताली एक इलेक्ट्रिक करंटची तार जोडलेली, म्हणजे आम्ही म्हणतोय झटका मशीन. आता आपलं नॉर्मल जे खांब्यांच्या म्हणजे तारांना जे करंट असतं ते हाय व्होल्टेजचं असतं. मग ते करंट जर अशा ठिकाणी चालत नाही, कारण की जर त्याला शॉक वगैरे म्हणजे करंट त्या जनावराला बसला तर ते जनावर मरून जाईल, असं त्याचा करंट असतो. त्याच्यामुळे आम्ही बॅटरीचा करंट वगैरे जोडलेला, झटका मशीन म्हणतो त्याला, ते जोडलेला. त्याच्यामुळे काय होतं आहे की जर त्या तारेला जर टच झालं तर म्हणजे आता समजा ही करंटची तार आहे, त्या तारेला फक्त टच झालं तर जोराचा झटका बसतो आहे. पण त्या झटक्यामुळे आपल्या शरीराला वगैरे काही म्हणजे इफेक्ट होत नाही. फक्त मग त्या तारेला घाबरून जी जनावरं आहेत ती वापस या म्हणजे पिकाकडे किंवा त्या तारेकडे येण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्याच्यामुळे आम्ही ही झटका मशीन बसवलेली. त्याच्यामुळे आमचं हे जे ऊसाची वगैरे जी काही पिकं आहेत ती एवढी वाढलेली दिसतात. नाहीतर गेल्या वर्षी काय केलेलं की आम्ही या ज्या काट्याच्या तारा आहेत याच तारांच्या भरोश्यावर बसलेलो. त्याच्यामुळे जनावरांनी काय केलं की त्या रानटी जनावरांनी ही पिकं वगैरे पूर्ण खाऊन टाकली आणि त्याच्यामुळे आपलं बरंचसं नुकसान झालं. त्याच्यामुळे आम्ही जी झटका मशीन इलेक्ट्रिक करंटची जी तार आहे ती आपल्या शेताच्या सभोवताली बसून घेतली. आता मित्रांनो झटका मशीनचा जो काय प्रभाव आहे तो फक्त नॉर्मली एक म्हणजे झटका जे आता करंट लागल्यानंतर लगेच ते उडून पडायला होते, म्हणजे झटका बसतो जोराचा. पण हाय व्होल्टेजचं जे करंट असतं जर त्याला एकदा टच झालं म्हणजे कोणतं त्वचा टच झाली त्या करंटला तर ते त्या म्हणजे व्होल्टेज हाय व्होल्टेजमुळे ते करंट मला पकडून धरत आहे. त्याच्यामुळे जास्त करंट लागल्यामुळे जो काय जनावर आहे किंवा जो काय आहे ते मरण पावत आहे. त्याच्यामुळे हे असं हाय व्होल्टेजचा करंट लावण्यापेक्षा झटका मशीन लावलेली खूप चांगलं असतं. आता मित्रांनो या तारेला ओलांडून आम्ही या बांधाला इथं आंब्याचे वगैरे बी उगत घातलेली. ती उगली काय म्हणजे त्यातून रोपटे वगैरे आल्यात काय ती पाहूया. तर ही इथं आंब्याची रोपटे वगैरे उगत घातलेली आणि इथं आता उगले काय पाहूया. नाही हे बघा, जास्त पावसामुळे हे जे आंब्याचे बी वगैरे आहे ते कुसून गेलेले आहेत. आता इकडं पण लावलेली पण ते आता काय बघत नाही. जर उगलेलं असेल जर ते रोपटं उगलेलं असेल तर उगेल, नाही जगेल, नाही तर मग काय सोडून देऊया. एवढ्या अडचणीमध्ये जाण्यापेक्षा ऊसामध्ये अडचण पाहू शकते. तर मित्रांनो मी आता आलो आहे आमच्या दुसऱ्या शेताच्या ठिकाणी आणि हे इथं नाचण्याचं जे पीक आहे ते पेरलेलं आहे आणि इकडं अशी खालतीपर्यंत आपली शेत आहे आणि इथं ही काजूची रोपटी वगैरे पेरलेली इथं पाहू शकता. सेंटरला ही काजूची रोपटी वगैरे अशी पेरलेली आणि ती वाढल्यानंतर अशी रोपटी होतात आणि ती मोठी झाल्यानंतर त्याला फळ वगैरे यायला चालू होत आहे. आता ही जी रोपटे आहेत ती आता जनावरांच्या चाऱ्यामध्ये फक्त आता म्हणजे दबलेली आहेत. ती आता ही फक्त एक कट करून हा एरिया एवढा माळ करायला पाहिजे तर ती रोपटी जी आहेत ती पुढं म्हणजे मोठी होतात. तर मित्रांनो हे तर पाहू शकता ही जी जनावरांसाठी जी राखलेली पेंडी होती, चारा होता, तो आता कट केलेला आहे या खुरप्याच्या साहाय्याने. ते पाहू शकता इथून. आणि ही जी रोपटे आहे ती आता हे पाहू शकता इथं एक जे होतं माझ्या हातातून चुकून मोडलं आणि हा इथं जनावरांसाठी चारा कापला आहे थोडासा. हे फक्त ज्या ठिकाणी हे काजूचं रोपटं आहे आणि या काजूच्या ठिकाणी किंवा ज्या ठिकाणी रोपटे उगलेले आहेत त्या ठिकाणाचा चारा जो आहे कट करायला पाहिजे, कारण की जनावरांच्या ची वाढ जास्त झाल्यामुळे ही जी झाडं वगैरे आहेत ती व्यवस्थित उगत नाहीत. त्याच्यामुळे हा जो जनावरांसाठी चारा जो आहे तो कापायला पाहिजेत आणि त्याच्यामुळे तेवढा एरिया जो आहे तो माळ झाल्यामुळे म्हणजे क्लिअर झाल्यामुळे ती रोपटी जी आहे ती चांगली उगतात.
तर मित्रांनो, आता इथं दुसऱ्या शेताच्या ठिकाणी आलो आहे आणि ही इथं काजूची रोपटी वगैरे लावलेली ती आता इथं हे पाहू शकता. हे जुनं रोपटं आहे आणि ही जी मी लावलेली ही पहा, ही उगले हे पहा इथं. ही अशी या प्लॉटच्या ठिकाणी 8 ते 10 म्हणजे 10 रोपटी लावलेली आणि त्यातली जवळजवळ 7 रोपटी जगलेली आहेत. त्याचं कारण म्हणजे ही जी जनावरांसाठी राखलेला जो चारा आहे त्याची वाढ जास्त झाली नाही, त्याच्यामुळे ही जी रोपटी आहेत ती जनावरांच्या चाऱ्यामध्ये दबली नाहीत, त्याच्यामुळे या काजवीच्या रोपट्यांची वाढ झाली. आता मागच्या पिकामध्ये तिथं पाहू शकता, मागच्या ठिकाणी गेलेलो शेतामध्ये, तिथे जनावरांसाठी राखलेला चारा जो होता त्याची वाढ जास्त झालेली, त्याच्यामुळे ती काजवीची किंवा जी काही रोपटी लावलेली ती जगली नाहीत आणि त्याच्यामुळे ती बरीचशी रोपटी खराब झाली. पण आता इथली ही रोपटी आहे ती उगलेली आहे आणि काही ठिकाणाची रोपटी जास्त पावसामुळे कुसून गेलेली आहेत. आता हे पहा, इथं सुद्धा रोपटे कुसलेलं आहे आणि इकडं पण आहेत. हे इथं रोपटं उगलं आहे आणि त्याचबरोबर इथं ही रोपटे काही कुसलेले आहेत. आणि हे जे काजू, या आता मी काजू जो शब्द न घेतो आहे ही काजू, आणि या काजवेच्या फळातून म्हणजे ह्याच्यातून ही अशी रोपटी उगतात. तर मित्रांनो, आता टाईम खूप झाला आहे. व्हिडिओ किती मिनिटाचा बनलेला आहे काय माहिती, तरी पण ब्लॉगचा मी इथेच एंड करतो. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.